धुळसीत बिरदेवाचा सादर करत आहे समस्त धनगर समाज गडमुडशिंगी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. भादोले गावचा देवर्षी धुळसीत मेंढ्या चारण्यासाठी हळदी काणगावच्या रानात आला. त्यावेळी बादशाही राजाचं राज्य आणि एकाएकी वाशी नगरीवर अंधार पडला. संताजी शेंडगा आणि म्हाकुजी रानगा या दोघांनी धुळसिद्धाला राजापुढं नेलं. हा देवर्षी आम्ही हुडकून आणला. त्यावेळी हा खरोखर देवर्षी आहे का बघूया म्हणून राजानं आपल्या पागेतील सबर गाभण घोडी आणली. हिच्या पोटात काय आहे सांग म्हणून विचारलं. धुळसिद्धानं सांगितलं, 4 पाय साका, कपाळाला टीका, शेपूट गोंडा कोलता असा शिंगा आहे. खरं वाटण्यासाठी घोडीचं पोट फाडलं आणि पाहिलं तर हुबेहूब सांगितलेल्या वर्णनाचा. धुळसिद्धानं मोठ आत घालून करिसिद्धाचं नाव घेऊन मुठभर भंडारा घोडीच्या अंगावर टाकला आणि काय चमत्कार, ती घोडी खोय खोय करत उठली. वाशी नगरीवरील अंधार काढण्यासाठी धुळसिद्धानं देवाला काळ्या जांभ्या डोहातून वरती आणण्याकरता धावड्या धनगराच्या हातात हत्यार दिलं. नाचत पोटावर हत्यार मारून रक्त त्या डोहात पाडलं. इथं बनकराची पहिली निर्मिती धुळसिद्धानं केली. 7 जणींनी 7 आसरांचा मानपान देण्याचं वचन दिलं. देव डोहातून वरती काढला. ही जळनिर्मिती पहिली धुळसिद्धानं केली. वाजत गाजत देव गुंड्या माळ टेकाला आणून स्थापन केला आणि वाशी नगरावरील अंधार काढला. मेंढ्या चारत धुळसीत निघून आला मुडशिंगी गावाला. तिथं देवा करिशिदाला म्हणजेच वाशी अवघड खानाला येणं भाग पडलं. बिरदेव नावानं देव मुडशिंगीत प्रकट झाला आणि देवाच्या उजव्या बाजूला धुळसीत स्थापन झाला. महिमा धुळसीत बिरदेवाचा सादर करत आहे समस्त धनगर समाज गडमुडशिंगी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. तीन दिवस अंधार पडला वाशी नगराला. संताजी शेंडगा म्हाकोजी रानगा गेले ज्योतिबा डोंगराला. ज्योतिबान पाठवून दिले आले घुणकी गावाला. मंगरायाने सांगितलं जावा बावची गावाला. दयापाशीदान सांगताच आले भादोले गावाला. धुळशीद मेंढ्या राखत होता हळदी कांडगावर रानाला. आणून धुळशीदाला अंधार काढून देवस्थापन केला. असा धुळशीद स्थापन झाला मुडशिंगी गावाला. 3 वर्षाचा जळाचा सण हा आला. देवाच्या सेवेचा मान अनेक भगताला. मराठा जन वाहती देवाच्या पालकीला. पाटील कुलकर्णी चौगले मगदुम मान सर्वाला. भुयेवा माळी पालखी सजवून खांदा पालकीला.
चर्मकाराने पालखी मोर धरलं दिवटीला, गावड्याच घोंगड्याच अंतरून पालखीला, मातंग सर्व जण वाजवती ढोलाला, कटीकर रेवडे भंडारा लावून चवरी काटीला, खिल्लारी रानगे मानाने धरती छत्रीला, हजारे आडुरले निरले वाघमोडे आपदागिरी निशाणाला, असा गावात मान सारा बारा बलुते दाराला, समस्त पुजारी समाज करी देव सेवेला, देवा मोर हात्यार खेळण्याचा मान बनकराच्या बाळाला, देवा धुळशीदाचा वाशिया उघड खानाचा वरदास्त माझ्या शिरावर, थाप मार डिंबाड्या ढोलावर. सुंबरान कुणाच गणपती देवाचं, सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान कुणाच गणपती देवाचं, धुळ माझ्या स्वामीचं धुळशीद देवाचं, पांढरीच्या धन्याचं कल्लेश्वर देवाचं, सुरावंतीच वाशी अवघड खानाच काशी लिंग बिराच, माया काल्या देवीच गंगा सोरावंतीच वाशी अवघड खानाच काशी लिंग बिराच, राम लक्ष्मणाच अंजनीच्या सुताच, श्रियान उन्हाताच तीन मूर्ती दत्ताच, राम लक्ष्मणाच अंजनीच्या सुताच, श्रियान उन्हाताच तीन मूर्ती दत्ताच, आलं माझ्या मताच नरसिंह मरगुबाईच, शंभू महादेवाच नि भारत या मातेच, आलं माझ्या मतात नरसिंह मरगुबाईच, शंभू महादेवाचं भारत या मातेचं, नृसिंगी गावाला 3 वर्ष नेमाला, देव जातो या जळाला आणि महिमालय मुडसिंगीला, या मुळशिंगे गावाला 3 वर्ष नेमाला, देव जातो या जळाला आणि महिमालय मुळशिंगीला, ढोलाच्या तालावर या ढोलाच्या तालावर माझा आवाज चढतो या, आवाज चढतो या आणि गाणं मी धनगरी गातो या, या ढोलाच्या तालावर, या ढोलाच्या तालावर माझा आवाज चढतो या, आवाज चढतो या आणि गाणं मी धनगरी गातो या, संसाराचा गाडा या संसाराचा गाडा किती वडता वडला, घरा शेजारी धुळशीद आणि मला तिथं जायचं घडलं, या संसाराचा गाडा, या संसाराचा गाडा किती वडता वडला, घरा शेजारी तुळशीद मला तिथं जायचं घडलं, जातो माझ्या वाटेला आणि धुळशीदाच्या कथेला, वाशी बघा नगराला आणि अंधार पडला, जातो माझ्या वाटेला तुळशीदाच्या कथेला, वाशी बघा नगराला अंधार पडेला, वासरू मिळण गाईला लिकरू वळकणाईला, हा या
याच कोड कुणाला आणि बादशाही राजाला याच कोड कुणाला बादशाही राजाला याच कोड कुणाला बादशाही राजाला गुण घेतला काजीला न बोलायला लागला नगरी वांधार पडला आणि कुराण पाहिजे बलवून घेतला काजीला बोलायला लागला नगरीवांधार पडला कुराण पाहिजे काढायला काजी कुराण बघू लागला देवाना अवतार केला हा डोईच केस लवणीला आणि दाढी केस बिंबीला डोईचं केस लवणीला केस होया बेबीला डोईचं केस लवणीला दाढी केस बेबीला चक्रासारखं डोळ्याला नांगरी फाळासारखं दाताला रूप भूताचं धावायला आणि मूर्छा आली त्या काजीला चक्रासारखं डोळ्याला नागरी फाळासारखं दाताला रूप भूताचं धावायला वरच्या काळीला रामा फार पूर्वी काळाला बादशाही राजाला आणि अंधारी पडली त्या वाशी नगराला दिवस रात्र बाबरे काय करणार गाईचं वासरू मिळना झालं रे का त्या गाईला माईचं लिकरू ओळखला माईला आणि याचं कोड पडलं बादशाही राजाला अंधारे बाबरे का पडली म्हणून बाबरे बलवून घेतले बरे का बादशान बरे का काजीला कुराण काढ कुराणावर बघून सांग काजीनं कुराण काढला आणि लागला बघायला त्यावेळी बाबरे अवतारिक देवाने अवतार केला डोळीचे केस पाडले ब्रेका होता तालवणीला गाडी केस बिंबी पर्यंत गाडी चक्रासारखं डोळ नांगरी फळासारखं दात भूताच्या रूपात भीती दावली त्या काजीला तर भिवून मागे सरकून बाबरे खाली पडला मूर्छा आली ब्रेका त्या काजीला बादशाह बोलतो काजीला असं कसं झालं तुला भूत खाईत होत मला पडला विचार बादशाहाला कुराण काढावे कुराणात बघून सांगावे कुठल्या धर्माचं हे भूत एवढं कळवावं तुम्हाला भूत धनगरी धर्माला बादशान दोन शिपायाला बलवून घेतलं दरबाराला जावा वाशी नगराला संतुजी शेंडगा माकुजी रान ग्याला बलवून आला दरबाराला शिपायानी मार्ग तो धरला भूताच्या रूपात भीती जावली काजीला थोड्या वेळानं काजी शुद्धीवर आला आणि बादशाह विचारतो त्याला असं कसं बाबारे झालं तुला त्यावेळी काजी बोलू लागला बाबारे तासायला भूत येतय भीती जावतय सरकून राहिलो नाहीतर खाईत होत मला तर कोणत्या धर्माचे भूत आहे बाबारे चांगले उकर मला म्हणला होता था विचारायला काजीनं कुराण काढलं आणि पाहिलं धनगरी धर्माचं भूत आहे बोलतो बादशाही राजाला त्यावेळी बाबारे बादशानं बाबारे दोन शिपाई बोलवून घेतले होते रे का था दरबाराला संतुजी शेंडगानी माकुजी रणगा कुठं असतील तिथनं बलवून आणा राजवाड्याला तर शिपाई बाबारे निघून बाबारे आले संतुजी चणगाला माकुजी रानगाला म्हणत्याला राजाने बोलावणं केले ब्रेका थापल्याला त्या सरसी दोघ जण बादशाह जवळ येऊन जरा करून उभा राहील सरून
चौकशी राख सून नाहीतर तो पेला बांधीन चौकशी राख सोने नाहीतर तो पेला बांधीन त्याच्या भीतीन फिरलं माघारी दोघ जण बादशाच्या भीतीने फिरलं माघारी दोघजण त्या सरशी दोघ कारभारी बादशाह जवळ आले तर त्यावेळी बादशाह लागला बोलायला तर माझ्या बाबारे नगरीवर अंधार पडला दिवस कळणार रात कळणार गाईचं वासरू मिळणार रे का था गाईला धनगरी धर्माचं भूत लागलंय माझ्या नगरीला तेव्हा बाबारे तुमच्या धर्माचं भूत आहे तुम्हीच पाहिजे रे का आता वळवायला लवकरात लवकर ही चौकशी करा नाहीतर तोपेच्या तोंडाला दिन तुम्हाला दोघा कारभारातनी बाबारे राजाची भीती वाटली बाबारे तिथनं माघारी परत आलं रे का घरात हा वाड्याला अन झालेला हा प्रकार कळला कोणाला अन डोण्याच्या त्या बाळाला हो डोण्याच्या बाळाला डोण्याच्या त्या बाळाला हो डोण्याच्या बाळाला झालेला हा प्रकार कळला कोणाला डोण्याच्या त्या बाळाला डोण्याच्या बाळाला डोण्याच्या त्या बाळाला डोण्याच्या बाळाला या बाबत देवाला काय नाही सांगायला आणि मी काय सांगू जाऊन राजाला मी काय सांगू जाऊन राजाला याबाबत देवाला काही नाही सांगायला मी काय सांगू जाऊन राजाला मी काय सांगू जाऊन राजाला मेंढ्या आणि आस्तुरी घेऊन सांगतीला आणि आड मारे गाण गेला वाघापुराला आड मारे गाण गेला वाघापुराला कोण्या गेला पळून हे कळलं दोघाला अन राजाजवळ जाऊन लागलं मुदत मागायला राजाजवळ जाऊन लागलं मुदत मागायला काही करावं देवरशी कुठला हुडकावं आणि कोण देवरशी या कोकण बंधारीला कोण देवरशी या कोकण बंधारीला दोघा कारभाऱ्यासनी राजानं बलवून घेतलेलं दुम लागला डोण्या पुजारी आला देवानं बाबारे याबाबत काय सांगा ना रे का आता आपल्याला म्हणून आला होता रे का था बोलायला मेंढ्या घेतल्या आस्तुरी घेतली आणि आड मार्गानं पळून गेला वाघापुराला दोन्या पळून गेला बाबारे कळलं संतुजी छेण गेला आणि त्या महाकुजी बाबाऱ्या ताराने गेला दोघ राजापाशी गेलं आणि 3 दिवसाची मुदत द्या आम्हाला काळजीत बाबारे पडला आता काय करायचं देवऱ्याची कुठ्यानी कुठला हुडकायचा त्या कोकण बाबाऱ्या था बंधारीला एवढ्यात ज्योतिबाचं नाव मोर आलं या भूताबद्दल काय सांगतोया म्हणून जाऊया ज्योतिबा डोंगराला एवढ्यात बाबारे डोन्या पूजाला संघ बाबारे आलेला देव ज्योतिबा जवळ जाऊन लागला ब्रेका सांगू लागला ठासायला दोघ जण पुजारी येतील तुझ्या रावळाला न ठाव ठिकाणा सांगू नको सांगतो तुला ठाव ठिकाणा सांगू नको सांगतो तुला मोठ करून धावशील तर काढीन बोटाला नजीब उचलून बोलशील तर छाटीन जीबला जीब उचलून बोलशील तर छाटीन जीबला हात करून धावशील तर काढीन हाताला आणि असं सांगून देव गेला
पडली आमच्या वाशी नगराला, अंधारी पडली आमच्या वाशी नगराला. संतुजी जळगा बापूजी लालगा आलो देवाला, अंधारी पडली आमच्या वाशी नगराला, अंधारी पडली आमच्या वाशी नगराला. दोन्या संघ आलेला देव ज्योतिबाला म्हणतो, दोघं पुजारी तुझ्याकडे येतील, माझा ठाव ठिकाणा सांगू नको त्यांना. जर बाबा रे बोट करून दाखवशील तर बरे का काढीन तुझ्या आता बोटाला. जर जीभ उचलून बोलशील तर छाटीन जीभला, हात करून धावशील तर काढीन हाताला. असं सांगून बाबा रे देऊला माघारी बाबरे गेला, काळ्या जांभ्या रे का ताडूवाला. दोघं पुजारी ज्योतिबा जवळ येऊन म्हणत्यात, अंधारी पडली आमच्या वाशी नगराला. धनगरी बाबा रे धर्माचं भूत तुमचं तुम्ही पाहिजे आता वळवायला राजा. राजा म्हणतो बाबा रे नाही तर बांधीन तोपच्या रे का तोंडाला. हे ज्योतिबानं ऐकून घेतलं, भूत काढायचं रेटत नाही माझ्यानं. ज्योतिबा लागला सांगायला, तर माझ्यापासून बाबा रे खालता जावा मंगराया, शिदाय घुणकी बाबा रे आता गावाला. दोघा पुजाऱ्यांनी घुणकी नगराचा मार्ग धरला. एवढ्या दुहातला देव मंगराया सीधा जवळ गेला. आणि बाबा रे तुझ्याकडे काहीतरी लिगाड येईल बरं का, माझ्या कुणा दावायच्या नाही मग सांगतो रे का तुला. जीभ उचलून बोलशील तर जीभ छाटीन, बोटानं धावशील तर बोट काढीन, डोळा उघडून बघशील तर डोळा काढीन. तर असं सांगून बाबा रे डुवातला देव परत गेला होता, काळ्या जांभ्या रे का डुवाला. अन संतोजी शेंडगा माकुजी रानगा पळत धावत निघून आल्यात बघा घुणकी नगरात, निघून आल्यात बघा घुणकी नगरात. निघून आल्यात बघा घुणकी नगरात, निघून आल्यात बघा घुणकी नगरात. मंगराया सीताला नमस्कार करत, मंगराया सीताला नमस्कार करत. मंगराया सीताला नमस्कार करत, मंगराया सीताला नमस्कार करत. अंधार पडला आमच्या वाशी नगरीत, अंधार पडला आमच्या वाशी नगरीत. अंधार पडला आमच्या वाशी नगरीत, अंधार पडला आमच्या वाशी नगरीत. आमच्या नगरीला लागलं धनगरी धर्माचं भूत, आलेलं कडासन काढा आमचं असं बोलत, आलेलं कडासन काढा आमचं असं बोलत. आल्याला कडन काढा आमचं असं बोलते, आल्याला कडन काढा आमचं असं बोलते. काम माझ्याने आहो नाही रेटत, हे काम माझ्याने आहो नाही रेटत. हे काम माझ्यानं आहो नाही रेटते, हे काम माझ्यानं आहो नाही रेटते. तुम्ही निघून जावा बघा बाऊची गावात, न दोघ पुजारी बघा निघून आल्यात, धयापाशी दाला हकीकत सांगत. दोघ पुजारी बघा निघून आल्यात, दयापाशी झाला हकीकत सांगते. धयापाशी जाणं सगळी हकीकत ऐकून घेतली आणि धयापाशी जाणं सांगितल्याप्रमाणे दोघं पुजारी आलं भादुली गावाला. तुळशीदाची बाबा रे माता माचूळ रे कातत होती रे का बाहेरल्या बाजूला कोण आला म्हणला था बोलायला. कोण कुठल्या गावचं तर आम्ही वाशी नगराचं, आमच्या नगरीला धर्माचं भूत लागलंय, अंधार पडला. तुळशीचे बाबा रे मेंढ्या राखतो बरे का ते कानगावच्या आता रानाला तू तिथे भेटल बरे का था तुम्हाला. दोघं पुजारी निघून गेलं वाशी नगराला. त्यावेळी मध्यानीच्या वेळेला डोहातला देव धुळशीदाकडे गेला. धुळशीदाच्या उशा पायच्याला बसून जागा करून लागला बोलायला. तर मी बाबा रे वाची नगराच्या काळ्या जांभ्या ढुवात आहे, मला वर पाहिजे बाबा रे आता काढायला. धुळशीद लागला बोलायला, तुझी संगत नल्या काय देवा, मी तुझी संगत करणार नाही बोलतो देवाला. तुझ्याशिवाय बाबा रे ढुवात वर काढणारा मला कोण नाही, तेव्हा वचन दिल रे का मला आजच्या 10 दिवसाला. जे बोलशील ते खरं करीन, खोटं बोललास तरी मी खरं करीन असं देव बोलतो धुळशीदाला. देवाचं बाबा रे ऐकणं भाग पडल्याने बाबा रे धुळशीदानं वचन दिलं बरे का त्या देवाला. देव गेला काळ्या जांभ्या डुवाला आणि पुढे काय झाले काय झालं बाबा रे आता हसायला. अल रामायाची रात रागा रात रागिली करमून, रामायाची रात रागा रात्र गेली करमून. वळाच्या या पाऱ्याला गा दोघ पुजारी जोडीन,
शेंडगा माकुजी त्या रानगा संताजीच्या शेंडगा माकुजी त्या रानगा तुळशीदा जवळ बोलत्यात जाऊन तुळशीला जवळ बोलत्यात जाऊन बाबा या नगराला गांधार गेला पडून वाशी बाबा नगराला गांधार गेला पडून वासरू वळकणाईला गाली कृकळणाईला वासरू वळकणा गाईला गाले कृकळणाईला घरी धर्माचं भूतय पाहिजे काढायला धनगरी धर्माचं हृदय पाहिजे काढायला दोन धनगरांचं म्हणणं ऐकून घेतलं कारण तुळशीदाला देवानं आधार दिला होता त्यावेळेला तर बाबा रे बोलतो कारभाराला बाबा रे ठीक आहे जाऊया वाशी बाबा रे आता नगराला तसंच बादशाही राजा मोर गेलं सांगू लागलं महाराज ह्यो देवरस आणलाय त्यावेळेला तर ज्यावेळी राजा धुळशीदाकडे बघू लागला तर बाबा रे जय धुळशीत कसा ब्रेका थासायला अन घारुळ डोळ पिंगट मिशा स्वरूपात भूत डोईच केस त्याच्या आलं लवणी पर्यंत आरुळ डोळ बिगड मिशा स्वरूपात भूते स्वरूपात भूते डोईचे केस आल त्याच्या लवणीपर्यंत डोईचे केस आल त्याच्या लवणीपर्यंत तुळशीदाच्या दाढीचं केस बेंबी पर्यंत भुवयाची केस डोळ्यावर पडत तुळशीदाच्या दाढीचे केस बेबीपर्यंत बेबीपर्यंत भुवयाची केस डोळ्यावर पडत भुवयाची केस डोळ्यावर पडत सगळ्या अंगभर केस होत दिसत पान तंबाखूची गरळ वरून वाहित सगळ्या अंगावर केस होत दिसत पान तंबाखूची गरळ वरून वाहित पान तंबाखूची गरळ वरून वाहित शिवराच्याच तोंड कुट राजाची बायको बोलत भुवईच केस माग टाकून तोंड दावीत देवराजाचा तोंड कुटराजा बायको बोलत भुवयाचे केस मागडं तोंड दावीत भुवई केस माग टाकून तोंड दावीत रामा अशा रीतीनं धुळशीद राजा पुढे उभा राहून मी धनगरी धर्माचं भूत काढतो लागला बोलायला परंतु बाबा रे भूताला लागणारा खाना दाना पाहिजे त्याला राजा कबूल झाला बाबा रे आता सायला पण धुळशीद खरा खुरा देवरशी आहे का बघूया म्हणून राजा बोलतो धुळशीदाला माझ्या पागला सबर गाबणी घुडी आहे तिच्या पोटात काय आहे पाहिजे सांगायला तर धुळशीदाना बाबा रे करी शिधाचे नाव घेतलं बरे का घोडीच्या पुटात 4 पाय साका शिपूट गोंडा खोलता कपाळावरचा नाचा शेंगा म्हणू लागला बाबा रे आता सायला राजा म्हणतो नुसतं म्हणून नाही चालणार मला प्रत्यक्षात पाहिजे दाखवायला तर पागाची घोडी बाबा रे अंडी धुळशीदाना जमा केली पोटातला शिंगा काढला बाबा रे आता सायला उभे उभे सांगितलेल्या वर्णनाचा होता गोष्ट पटली त्या राजाला पण बाबा रे होती त्याची घोडी जिवंत पाहिजे ब्रेका था करायला धुळशीदानं शिंगा पोटात घालून देवरिगी कांबळा घोडीच्या अंगावर घालून करिशिदाच्या नावानं चांग बला म्हणून भंडारा धुळशीदानं फेकला भंडाऱ्याच्या जोरावर धुळशीदाच्या सत्वावर त्यावेळी बाबा रे कोण काय करत बाबा रे घोडी उठली बादशाले आश्चर्य वाटलं बाबा रे आजच्या देवरशी म्हटला ब्रेका आणि पुढे काय झालं ब्रेका तासायला राजा लागला तेव्हा बोलायला खाना दाना काय भूताला तेव्हा धुळशीद मागू लागला गोण्यान गोण्या भंडारा मला राजा लागला तेव्हा बोलायला गाना गाना जय भूताला तेव्हा धुळशीद मागू लागला गोण्यान गोण्या भंडारा मला गोण्यान पोती होणार नारळाला पोत्यानं लिंबू पाहिजे द्यायला दिवसा दिवटी पाहिजे बसायला 12 बलुतेदार पाहिजे मला पोती होणाऱ्याला
लवा जमा घेऊन संगतीला दिवसा लावून दिवटीला काळ्या जांभ्या डोहावर गेला सगळं साहित्य दिलं त्याला लवा जमा घेऊन संगतीला दिवसा लावून दिवटीला काळ्या जांभ्या डोहावर गेला बोलतो सर्वाला वर घेऊन येतो देवाला उडी घातली त्याने डोहाला गेला पाताळ भुवनाला तुळशी बोल सर्वाला वर घेऊन येतो देवाला उडी घेतली त्यानं डोहाला गेला पाताळ भवनाला जवळ जाऊन पोचला धुळशीत बोलतो देवाला देवावर ती जाऊचला थांब जरा गडबड कशाला देवा जावळ पोचला तुझीत बोलतो देवाला देवावरती जाऊचला थांबा जरा गडबड कशाला तास 2 तास झालं देव काय वरती ना याड लावलं त्या धुळशी झाला सगळा बाबारे लावाजा माता टेत ओटा खुळ कुठलं बाबारे खुळ धनगर पाण्यात पडलाय मेला असला असा विचार चालला बाबारे आता हसायला आता थांबून काय उपयोग गावचं गाव लागलं बोलायला तर त्या गावानं बाबारे 3 रखवाल ठेवलं बरे का आता माहिती नव्हतं बरे का आता देवाला एक काळ्या जांभ्या डुहावर दुसरा मधीन तिसरा गावच्या विशीच्या तोंडाला टाके दिले बाबारे आता तिघाला धनगर मरून येईल वरल्या बरे का आता बाजूला त्यावेळी डोहावरल्यानं मजल्यानं इशितल्याला त्यावेळी डोहावरल्यानं सांगितल्या पुन्हा जाऊया आपण प्रेताची विल्हेवाट लावायला तर बाबारे सरे गाव गेलं बाबारे घराकडे दुवातल्या देवाने एक ठाल लावलं बरे का आता धुळशी झाला 1-2 दिवस गेलं आणि 3रा दिवस उजाडला तुळशीच बोलतो बाबारे आता देवाला तुझी संगत नल्ल्या काय मी येणार नाही तू बरे का म्हणत होतो बरे का तुला आता दिवसाला यायला सांगितलंस आणि आता मला तू ख्याल लागलायस लावायला तेव्हा देवा बाबारे माझ्या संघ येणार का नाही जाऊ म्हणतो स्वतः बरे का आता देवाला धुळशीत वरती येईल आणि माझा महिमा वाढायचा थांबलाच वाटलं त्या देवाला पण बाबारे डुवातल्या देवाचं जाहीर पुढे काय झालं बाबारे आता हसायला सिद्ध देवा परी सागला 6 महिन्याच्या मागला 6 महिन्याच्या पुढला भविष्य जाणणारा झाला देवावरी आलेला 6 महिन्याच्या मागेला 6 महिन्याच्या पुढेला भविष्य जाणारा झाला वेळी देव जरा हालला धुळशीदान पोटा संग धरला वरती घेऊन चालला देवान धुळशीद थांबवला राजा हालेला तुळशीदान पोटा संग धरला वरती घेऊन चालला देवानं तुळशीदाला थांबवला लागला न्यायीला रगात माणसाचं पाहिजे मला देतो चल म्हणतो देवाला पोटा संग धरून चालला वरती लागलाच न्यायाला रगात माणसाचं पाहिजे मला देतो चल म्हणतो देवाला पोटा संग धरून चालेला भार या वेळेला जळच्या जळ सात्यासरा पाण्याला आडविला त्या धुळशीदाला कुठं नेतोस आमच्या बंधूला एवढ्या भार या वेळेला जळच्या जळसात्या पाण्याला आडवेला त्या तुळशीदाला कुठं नेतो आमच्या बंधूला
सिद्ध देवापेक्षा आगळा मागलं 6 महिन्याचं आणि मोरलं 6 महिन्याचं भविष्य सांगणारा झाला. त्यावेळी बाबारे देव जरा हल्ला तुळशीदानं त्याला पोटा संग धरला बाबाऱ्या तासायला. वरती घेऊन येताना देवानं तुळशीदाला थांबिवला. न्याय लागलास मला, खरं माणसाचं रगात पाहिजे मला. तर देतो चल देवा म्हणून बाबारे पोटा संग धरून वरती येऊ लागला ब्रेका तासायला. एवढ्यात रामा जळच्या जळसा त्याचरा तुळशीदाच्या आडव्या आल्या. कुठं नेतोच आमच्या बंधूला. तर सोडना बाबारे झाल्या तुळशीदाला. त्यावेळी तुळशीत काय बोलतो ब्रेकाचा त्या तासराला. नसते गा युग ये जाईल, पुढकलीच युग त्या येईल. सतीगा युग या जाईल, पुढकलीचा युग या येईल. पर्यंत ये राहील, न असंच सार हे होईल. तिथपर्यंत ये राहील, असंच सारं हे होईल. 3 वर्षातून एक वेळ तुमचा बंधू गा तुम्हाला भेटल. खणाची परडी बांधली जाईल, 7 खण त्या पूजल जातील. सातखणाची परिवारी जाईल, सातखण जातील. एक फळ परडीव ठेवल जाईल, एक फळ त्या वाढीवलं जाईल. एक फळ ते पडीवलं जाईल, एक फळ ते वाढीवलं जाईल. हळद कुंकू हे लेणं दिलं, 7 आसरांचं समाधान झालं. हळद कुंकू याले रेलं, साथी आसा समाधान झालं. सत्ययुग जाईल, कलियुग येईल, तिथपर्यंत असं राहील. वर्षातून बाबारे तुमचा भाऊ तुमच्या भेटलेलाच ब्रेका था सांगायला. रामा त्यावेळी तुळशीदान 7 जणे जळच्या जळ आसराच मी सांगितलं. 7 खणाची परडी बांधतो, 7 खण पूजतो. एक भरलं फळ वाढवितो, एक भरलं फळ परडीवरती ठेवतो. हळदी कुंकवाचा मान देतो, असं वचन दिल्यावर त्याचरा बाबारे माग सरल्या तुळशीदानं देवाला पोटा संग धरला बाबाऱ्या तासायला. तुळशीदानी देव भरती येऊ लागलं. आणि त्यावेळी काय झालं, तासायला न हळू हळू अंधार सरू लागला. वाशी नगरीवरती उजेड पडला. हाळू हाळू अंधार पडू लागला, वाशी नगरीवरती उजेड पडला. काळ्या जांभ्या ढुवा वाचलेला रखवालदार भिवून वरडला. काळ्या जांभ्या डोहाळलेला रखवालदार भिवून ओरडला. आवाज गेला मधल्या रखवालदाराला, त्यानं सांगितलं इशीतल्या रखवालदाराला. आवाज गेला मधल्या रखवालदाराला, त्यानं सांगितलं येशीच्या रखवालदाराला. लोक सगळी झाली गोळा आणि देवालायच्या तयारीला. लोक सगळी झाली गोळा, देवाच्या तयारीला. कानू कर्ण बानू बाक शिंगाला, हलग्या ढोल छत्री साशान निशाणाला. कानू कर्ण बानू वाक्य शिंगाला, हलग्या ढोल छत्री साच्या निशाणाला. पाण्यावर देव डळमळू लागला, माणसाचं रगात मागू लागला. पाण्यावर देवा ढळमळू लागला, माणसाचा रगात मागू लागला. तुळशीदान रोखलं धावड्या धनगराला, घोंगड्याच्या दशीच काकण बांधलं हाताला. तुळशीदानं रोखलं लावडं घराला, डोंगराचं दशीचं काकण बांधलं हाताला. जसा देव वरतील तसं रामा वाशी नगरीवर उजेड पडला. गावचं गाव जमा गोळा झालं त्या टाइमाला. कानू कर्ण बाबारे भानुबाग शिंगाला घ्या छत्रीच्या चनाबदागिरी निशाण ब्रेका ता घ्यायला. देव आणायच्या तयारीनं आलं तर देव पाण्यावर डळमळत माणसाच्या रगात लागला मागायला. अरे धुळचे जाणं बाबाऱ्या धावड्या धनगराला बलिवलं त्याचीच काकान बांधलं त्याच्या बाबाऱ्या ताताला. हातात हत्यार दिलं आणि देवानं ख्याल भरिवलं त्या धावड्या धनगराला. नाचत बाबारे पोटावर हत्यार मारून घेतल्या, रक्ताची चिळकांडी पट्टी काळ्या जांभ्या ब्रेका ताडू आला. अशा रीतीनं रामा पहिली बनकर निर्मिती झाली. ही बनकराची निर्मिती धुळशीदानं केली. त्याच रक्ताचा टिळा लावला देवाला. देवा माणूस मागितला नव्हतास, माणसाच्या रगात मागितलं होतंस. दिलंय बघ तुला धुळशीदानं सांगितल्यावर. त्यावेळी बाबारे तुळशीला संघावर यानं भाग पडलं देवाला बाबारे त्या देव पालखीत बसवला ब्रेका तासायला. जिथं लिंबू लागल तिथं लिंबू, नारळ लागल तिथं नारळ, आणि दगड फेकलेल्या सुमाराव कोंबडा द्यायला. त्याची बाबारे ड्युटी
वाजत गाजत आलं पहिल्या ब्रेका तापायरीला. इतक्यात 7 लेकराची आई वतारीन सती सगळ्याच कडे खातो म्हणून त्या तिनं लवाजमा अडवायला. तुळशीदाना बाबा रे भंडारा घेतला देवाचं नाव घेतलं तिच्या मुखात टाकला बाबा रे तासायला. रट्ट्याला धरली आणि खाचरात वडून लावली आणि एक मोठा दगड ठेवला. 3 वर्षानं बाबा रे परत 3 वर्षानं बाबा रे बहिणीच्या भेटीला जाईन रे का त्या टायमाला. जाताना तुला मुक्त करीन माग इस्तवर 3 वर्षाचा खानादाना गोळा कर असा वर दिला तिला त्या टायमाला. बाबा रे तासायला. ना अशा रीतीनं देवाला डोंगरावर आणला. अशा रीतीनं देवाला डोंगरावर आणला. हरियाच्या कुटाला आणि गुंड्या माळ टेकाला. कार्याच्या पोटाला आणि गुंड्या माळ टेकाला. जागा आली मनाला अन देवतीत स्थापन करायला. जगाली मनाला देवतीचं स्थापन करायला. बादशाहीचं राजवासी नगराला न बोलतो धुळ सीदाला. बाईच्या राजवासी नगराला बोलतो या तुळशीदाला. किती देवानं दमविल आम्हाला न सांगितलं अवघड कामाला. किती देवाला दमविलं आम्हाला, सांगितलं अवघड कामाला. बादशाही राजाला आणि शब्द आला तोंडाला. बादशाही राजाला शब्दाला तोंडाला. लेखान असं बोलून गेला आणि तशाच नावानं उल्लेख झाला. अवघड खाना असं बोलून गेला, तशाच नावानं उल्लेख झाला. अशा रीतीनं वाजत गाजत देव डोंगरावरती आणला. तर त्यावेळी बाबा रे बात नाही करिशिदाच्या बाबा रे कारीच्या बाबा रे आता कुठला गुंड्यामा टेकाला दिवस आपण केला रे का तासायला. त्यावेळी बादशाहीच राजवूत त्या वासी नगराला. बादशाही बाबा रे राजा काय बोलतो तेव्हा धुची दल्लाला ता बोलायला. 3 दिवस अंधार राहिला या वासी नगराला. देवानं बाबा रे किती दमिवलंय किती अवघड काम लावलं रे का तामाला. असं म्हणत या बादशाहीच्या तोंडातून अलीखान असा उल्लेख झाला. धुळशीदानं विचार केला अलीखान मुसलमानी नाव वाटतंय तेव्हा अलीखान नाही अवघड खान म्हणून धुळशीदानं देवावर भंडारा टाकला. आणि बाबा रे धुळशीदानं बाबा रे अवघड काय नावाचं देवाचं नामकरण केलं बाबा रे तासायला. अद्याप तशाच नावानं म्हणजे वासी अवघड खान असा उल्लेख चालू राहिला. काय झालं बाबा रे तासायला. न वासी नगरी देवस्थापन झाल्यावर देवाला आणि विचार पडला मनाला या कोकण बंधारीला. न 2 गावात स्थापन व्हायचं आहे मला. 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 2 गाव जुळतील कशी तया वेळेला. 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 जमाना झालं वाशी आणि कळंबा गावाला. जमाना झालं वाशी आणि 5 गावाला. जुळणं झालं वाशी आणि कोल्हापुराला. जमाना झालं वाशी आणि कोल्हापुराला. जुळलं झालं वाशी आणि कोल्हापुराला. जुळलं झालं वाशी आणि कोल्हापुराला. वाशी मुड शिंगे आलं देवाच्या मनाला. वाशी मुड शिंगे आलं देवाच्या मनाला. वाशी मुळ शिंगे आलं देवाच्या मनाला. वाशी मुळ शिंगे आलं देवाच्या मनाला. जायचं कसं निघून आपण मुडशिंगी गावाला. काही करावं असा विचार अवघड खानाला. बराग पाडलं देवानं वाशी कणगावर रानाला. चारा पाणी कमी पडलं कोड धुळशी झाला. बराग पाडलं देवाला वाशी कणगावर
देवाच्या मनाला. या बाबा रे कोकणात बंदला 2 गावात स्थापन व्हायचं म्हणला आता बोलायला. 2 गावं कशाने कुठली जुळतील देव लागला निहाळायला. तर त्यावेळी बाबा रे वाची कळंबा जुळना बाबा रे झालं वाची 5 गावला बाबा रे जुळना झालं त्या कोल्हा तापुराला. देवाच्या ध्यानात भरलं राहावा पण मुळसिंगी गावाला. पण मुळसिंगीला जायचं कसं तरी काय कारण पाहिजे काढायला. तर बाबा रे म्हणून बाबा रे मावल खोऱ्या देवानं पराग पाडलं ब्रेका हादी कानागावच्या ब्रेका वाचीच्या तारानाला. मेंढ्यासनी चारा पाणी कमी पडलं ह्याचं कोड कोणाला तर धुळशी झाला. तर चारा पाणी पाहिजे बाबा रे आता बघायला गाव गाव फिरू लागला ब्रेका चारा पाणी भेटना झालं. चाऱ्या पाण्याच्या सुधात आला मुळसिंगी बाबा रे आता गावाला. त्यावेळी मावल खोऱ्या देवानं मुळसिंगी गावाला मेघ राजा गरजून पाडला. चारा पाणी दिसलं बाबा रे आनंद झाला होता धुळशीदाच्या ब्रेका तामनाला. तिथून माघारी फिरला आणि निघून गेला हळदी कांडगावला. काय झालं बाबा रे आता सायला. हळदी कांडगाव सोडला आला मुळसिंगी गावाला. चारा पाणी ते बघून तिथं वाडा तो घातला. हळदी कांडगाव सोडला आला मुळसिंगी गावाला. चारा पाण्याचं बघून वाडा तो घातला. टाकून मेंढ्याला संध्याकाळच्या वेळेला मेंढ्या घालून दड्डीला जाई वाशी या नगराला. संध्याकाळच्या वेळेला मेंढ्या घालून दड्डीला जाई वाशी या नगराला. देवाच्या सेवेला असा नियम चालला. पडला विचार देवाला आला कळवळा मनाला. घरी देवाच्या सेवेला असा नियम चालला. पडला विचार देवाला आला कळवळ मनाला. फिरून ध्याड्याला धुळशी येतो या सेवेला. देव बोलतो या धुळशीदाला शिन भागुटा नाही का तुला. मेंढ्या फिरून देण्याला तुझी येतो या सेवेला. देव बोलतोय तुझीला तिनं भागुटा नाही का तुला. धुळशीदानं हळदी कांडगावचं रान सोडलं आणि आला मुळसिंगी गावाला. चारा पाणी बाबा रे बघून धुळशीदाला आनंद वाटला तिथंच वाडा ब्रेका ता घालायला. दिवसभर शेळ्या मेंढ्या राखायच्या संध्याकाळी दड्डीत घालायचा आणि देवाच्या सेवेला जाई वाशी नगराला. तर धुळशीदाचा बाबा रे असा बराच दिवस नेम चालला. धुळशीदाचे कष्ट बघून कळवळ आला ब्रेका ता देवाला. बोलू लागला धुळशीदाला. रे धुळशीदास सांगतो ऐकून घे तुला. दिवसभर शेळ्या मेंढ्या राखतोस आणि रोज चालत येतोस. शिन भागुटा आहे का नाही तुला. तर धुळशीद बाबा रे म्हणतो देवा तू पाहिजे मला आणि मी पाहिजे आहे ब्रेका तुला त्या दिवसाला. त्यावेळी देव लागला बोलायला. जिथं तुझी मेंढरा आहेत तिथं मी आलो तर काय होईल त्या टायमाला. धुळशीद बोलतो बाबा रे देवा आनंद होईल माझ्या ब्रेका आता मनाला. पण देवानं बाबा रे काय सांगितलं ब्रेका आता धुळशीदाला. उद्या येऊ नको वाशी नगराला. मीच येतो मुळसिंगी गावाला. तर धुळशीद बाबा रे परत आला मुळसिंगीला. इळपुरी मेंढ्या राखल्या मेंढ्या दड्डीत ब्रेका आता घालाय संध्याकाळच्या वेळेला. आणि एवढ्यात पुढे काय झालं. बाबा रे आता सायला. न देव येईल म्हणून दडीच्या तोंडाला तुळशी देवाची वाट बघू लागला. देव येईल म्हणून दड्डीच्या तोंडाला तुळशीच्या देवाची वाट बघू लागला. 2 दिवस झालं देव नाही आला. बिन फुला पाण्याचा देव राहिला. देव नाही आला. बिना फुला पाण्याचा देव राहिला. दुसऱ्या दिवशी मध्यानीच्या वेळेला टिकावानी खोर हे घेऊन संगतीला. दुसऱ्या दिवशी मध्यानीच्या वेळेला टिकवानी कोरडे संगतीला. धुळशीत गेला निघून वाशी नगराला. देव घेऊन यायचं मुळसिंगी गावाला. तुळशीत गेला निघून वाशी नगराला. देव घेऊन यायचं मुळसिंगी गावाला. न बोलता देवाला लागला उकरायला. जसं उकरील तसा खाली जाऊ लागला. बोलता देवाला लागला उकरायला. जसा उकरील तसा खाली जाऊ लागला. आम्हा आता देव येईल मग देव येईल म्हणून धुळशीत दड्डीच्या तोंडाला बसून देवाची वाट लागला बघायला. पण बाबा रे देव काय आला नाही. धुळशीदानं बाबा रे घोकणी घेतली ब्रेका तामनाला. त्यावेळी मध्यानीच्या वेळेला धुळशीदानं विचार केला. देव तरी येतो म्हणला पण नाही बरं का आलेला. परत 2 दिवस बाबा रे
देव बिन फुला पाण्याचा राहिला तिसऱ्या मैदानीच्या थारातीला टिकाऊ कोर घेतला संगतीला आणि धुळशीत गेला वाशी नगराला देवानाचा बाबा रे मुळशी आता गावाला म्हणून देवाच्या मोरल्या ब्रेका बाजूला न बोलता देवाला लागला उकरायला पण जसं उकरील तसं देव लागला खाली जायला त्यावेळी बाबा रे धुळशीत बोलला ब्रेका तेव्हा आज मी नेणार साहेब रेखा तुला म्हणला होता आता बोलायला त्यावेळी देवाने किंकळी फुडली आणि ती ऐकू गेली साऱ्या गावाला त्यावेळी बाबा रे सगळं हादरलं ब्रेका सारे गाव झालं सगळं गाव बाबा रे जागे झालं गुंड्या माळा आता टेकाला पेट टेकल्यासारखा लागला दिसू ब्रेका आता लागायला त्यावेळी सगळं गाव हादरलं सारं गाव जाग झालं गुंड्यामाळ टेक पेटल्यासारखा लागला होता दिसायला एवढ्यात त्यावेळी पाण्याच्या घागरी घेऊन सारा गाव आला गुंड्यामाळ टेकाला आणि बाबा रे त्यावेळी पुढे काय झालं ब्रेका तासायला देवाच्या विचार मनाला उकरून त्याला तुळशीदाला गाव लागल मारायला म्हणून पाठमोरी धरला देवान थांबिवला गावाला घेतला धुळशीदाला देव बोलाया लागला सतीयुग हे जाईल पुढे येईल कलीच्या युगाला पहिला जळ मुडशिंगीला पोळ्याच्या पुनवला देवाला विचार पडला धुळशीत मला उकरून त्याला बघून सारा गाव मारील धुळशी झाला त्यावेळी बाबा रे देवाने पाठमुरी धरला धुळशी झाला सारे गाव बघते बाबा रे काय नव्हतं रे का था दिसायला आणलेल्या पाण्याच्या घागरी वतल्या गाव परत निघालं देवानं थांबिवलं गावाला तर धुळशी झाला बाबा रे पुढे घेतला आणि देव लागला रे का था बोलायला बाबा रे सतीयुग जाईल कलियुग येईल आपल्या बळावर लोक कुठे बी नेतील देवाला त्यावेळी बाबा रे देव बोलतो रे का सगळ्या आता गावाला मी आता जाणार मुळशिंगी रे का आता गावाला पण सांग त्याला ऐकून घ्या पहिला जळ होईल मुळशिंगीला पोळ्याच्या पुनवला नंतर बाबा रे माझा जळवला मोशाला बाबा रे वर्षाला बाबा रे धुळशीत येईल रे का वाच्या आता नगराला धुळशी झाल्याशिवाय यात्रा भरणार नाही या वाशी नगराला 3 वर्षात मी एकदा जाईन मुळशिंगीला सुवासनीच्या वेळेला त्या जत्रेला तर बाबा रे आज गावाची देवाची आणि धुळशीदाची इनाम भाग झाली रे का तासायला आणि पुढे काय झालं त्या टाइमाला बाबा रे तासायला देव बोलतो धुळशी झाला आता तुझा मुळशिंगीला मी येतो उद्याच्या दिवसाला धुळशीद बोलतो देवाला कसं कळणार गामला तुझ्या जाण्यात वांज जन्माला बकरा कधी न पाहिलेला पांढरी गुणी काजळी कनक वारे म्हणती तिला मी येईन त्या वेळेला मुडशिंगीच्या माळाला मी येईन त्या वेळेला मुडशिंगीच्या माळाला
चंद्रगुती वारुळाला मी असल तीत मेंढी थांबल मेंढीला पाण्यावर फुट माझ्या अंगाव धारा पडतील मीच जाण त्या गुंडीला देवानं सांगितलं तुळशीदार मीच जाण त्या गुंडीला देवानं सांगितलं तुळशीदाला मीच जाण त्या गुंडीला देवानं सांगितलं तुळशीदाला दुसऱ्या दिवशी मध्यान वेळला चंद्रगुतीला देव आला जन्माची वांज या मेंढीला देव आलेला सासून लागला जन्माची वांज या मेंढीला देव आलेला सासून लागला जन्माची वांज या मेंढीला देव आलेला सासून लागला देव बोलतो धुळशी झाला तो आता जा मुडसिंगी गावाला मी येतो उद्याच्या दिवसाला त्यावेळी बाबा रे तुळशीत म्हणतो देवा तू आलेला कसा कळणार का मला म्हणाला होता था बोलायला त्यावेळी देवानं सांगितलं तुळशीदार जरा सांगतो ऐकून घे तुला तुझ्या मेंढरात जन्माची वांज कधी बकरानं पाहिलेला हाळ बाबा रे पांढरी गुणी काजळी मेंढी आहे ब्रेका ज्यावेळी मी येईन ब्रेका मुडशिंगीच्या थामाळाला त्यावेळी ती मेंढी आरडत पळत येईल मी आलेल्या जाग्याला म्हणजे चंद्रगुती वारुळाला मी बाबा रे तिथं बाबा रे असं मेंढीला पाण्या फुटल आणि चळक धारा ब्रेका सुटतील म्हणाला होता था बोलायला त्या धारा माझ्या अंगावर पडतील ती गुंडी मीच जाणं असं देवानं सांगितलं तुळशीदाला दुसऱ्या बाबा रे दिवशी मध्यानेच्या आता वेळेला देव चंद्रगुती वारुळा निघून आला बाबा रे आता असायला त्यावेळी तुळशीदाच्या मेंढरातली मेंढी जन्माची वांज या मेंढीला देव आलेला सासून लागला आणि पुढे काय झाले मेंढी लागली वरडायला आणि पळत लागली यायला देव आलेल्या जाग्याला आणि पाण्यात तिला फुटला लागली वरडायला आणि पळत लागली यायला देव आलेल्या जाग्याला आणि पाण्यात तिला फुटला चळक धारा सुटायला आणि जाऊन उभा रायाला चंद्रगुती वारुळाला आणि गुंडी धारा वायायला उठला निघून गेला चंद्रगुतीला तुळशीदानं पाहिलं देवाला आनंद झाला जीवाला सवळच्या पाऱ्याला देव सेवा करायला देव बोलतो तुळशीदाला आनंद झाला जीवाला सवळच्या पाऱ्याला देवा सेवा करायला सगळ्या गावाला देवस्थापन पाहिजे करायला आणि देवाला गावाला गावच्या मनाला सांग सगळ्या गावाला देवस्थापन पाहिजे करायला देवाला गावाला रमा देव आलेला सासून लागल्यावर मेंढी लागली वरडायला आणि देव जागे आलेल्या जाग्याला पळत यायला त्यावेळी बाबा रे मेंढीला पाण्या बाबा रे फुटला चळक धारा सुटल्या आणि ती मेंढी उभा राहिली चंद्रगुट्या था वारुळाला मेंढीची चळक धार वाहू लागली गुंडीवर धुळशीत जागा झाला आणि चटदिशी उठला निघून गेला बाबा रे धुळशीत चंद्रगुट्या आता वारुळा धुळशीदानं पाहिलं बाबा रे आता देवाला आनंद झाला होता रे का आता जीवाला काय केलं पाहिजे म्हणून मोरल्या बाजूला सवळच्या पाऱ्यात देव सेवा करायला देव बाबा रे बोलू लागला आता धुळशीदा रे बाबा असा स्थापन करू नको मला त्या दिवसाला जाऊन सांग सगळ्या गावाला देवाला आपल्या गावाला आणि स्थापन पाहिजे करायला त्या बाबा रे देवाला पाटील कुलकर्णी चौगले मगदुंबारा बलू दिदार पाहिजे त्या ब्रेका ता जाग्याला त्याची ड्युटीने बसाय पालखी ढोल धमाम अब्जागिरी निशाण
छत्री साच्यानाचं देवानं सांगितलं धुळशीदाला. तुळशीदाना बाबाला सांगितल्याप्रमाणे सगळा लवाजमा गोळा केला बरे का तासायला. वाजत गाजत धुळशीदानी सारे गाव देवाजवळ यायला. तुळशीदाना बाबाला देवाला पोटा संघ धरला. लेंड्याच्या ठिकाला देव स्थापन बाबाला केला तासायला. त्यावेळी देवस्थापन झाल्यावर गावड्याची पहिली आंबीला आली देवाला त्या टायमाला. सारे निघून गेलं बाबा रे. धुळशीत बाबा रे देवाची सेवा करू लागला बरे का तासायला. असा नीतीने बाबा रे चालू राहिला बरे का तासायला. गाव वंजू लागलं देवाला आणि देव वंजू लागला गावाला. तराची बाबा या धुळशीदाची बिरे देवाची महिमा मुडशिंगी बरे का ता गावाला. 3 वर्षाचा जळ चालू राहिला पण पहिला जळ या मुडसिंगी गावाला. माझी कथा गेली शेवटाला राम राम सर्वाला. गेली शेवटाला राम राम सर्वाला. आता तुमची पावन ऐकू द्यात सज्जन. कथा तुमची पावन ऐकू द्याव सज्जन. जय देव धुळशीद बीर देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव. जय देव जय देव जय देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव. जय देव जय देव धुळशीद बीर देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव. जय देव जय देव धुळशीद देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव. चंद्रभूत या वारुळाला बिरू देवाच्या उजव्या अंगाला गादी स्थापून धुळशीद राहिला. जय देव जय देव. जय देव जय देव धुळशीद देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव. जय देव जय देव धुळशीद बीर देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव. जय देव जय देव धुळशीद देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव. यात्रा भरते पोळ्याच्या पुनवाला पहिला जळ मुडसिंगी गावाला. तिथूनच मग सुरुवात जळाला. जय देव जय देव. जय देव जय देव धुळशीद देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव. जय देव जय देव धुळशीद बीर देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव. जय देव जय देव धुळशीद देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव. वर्षाला धुळशीद वाशी नगराला वाशी खान 3 वर्षाच्या जळाला. एक वेळ येतो भेट देण्याला. जय देव जय देव. जय देव जय देव धुळशीद देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव. जय देव जय देव धुळशीद बीर देवा ठाण मांडील मुडसिंगी गावा. जय देव जय देव.